कोळंबी साफ केलेली असते, साईज छोटी असते, खाडीची कोळंबी, त्याची चव लय भारी लागते. असा पूर्ण बेत असणार आहे. तर आता असा तो स्पॉट आहे. नेहमीप्रमाणे ह्यांची जी विसरायची पद्धत जी आहे ना ती अजून तशीच आहे. एक मेंबर आपला बघायचा आहे, हा बघा. पिशवी आणि आपला कोळंबी रस्ता तयार झालेला आहे. आता गावाला राहिला या आंबे, काजू, कलबा, कोकम, चिकू ही झाडं लावायची आणि त्याची मेहनत करायची, उत्पन्न घ्यायचा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण विलेज बॉय या युट्यूब चॅनलवरती. गावी आलोय, म्हणजे गावी सकाळी आलो आम्ही. रात्रीचा प्रवास बघितला असेल. आम्ही सकाळी गेलेलो खाजनामध्ये कोळंबी पकडायला. कोळंबी पकडण्याचा व्हिडिओ आम्ही सेपरेट केलाय. तर आता नेक्स्ट व्हिडिओ आम्ही रेसिपी बनवायचा म्हटलं. गावाच्या बाहेर थोडंसं निसर्गरम्य अशा ठिकाणी जाऊन आपण कोळंबी बेत करू, कोळंबीचा रस्सा बनवू, भात वगैरे तिकडेच बनवू. आपल्याकडे सगळे मित्र आहेत. गावाला आलं म्हटलं 2 दिवस जरा रिलॅक्स मध्ये राहूया आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ. बरोबर. आता विहिरीवर आलोय. तर आमची विहीर बघा, विहिरीत मस्त इकडे पाणी थंडगार. पाऊस पडला ना मध्ये, छान झालं. इकडे पूर्ण शेती आहे. आता आवनं हळूहळू मोठी होते पण करपतात, कारण की ऊन पडतोय, पाऊस थांबलाय. तुम्हाला दाखवतो. तर आम्ही जे आणलेली मच्छी आहे ती साफ करायचं काम चालू आहे. भले शिपे बाकी सगळं काय काय ठेवणा सगळा मिक्स आहे. आपले मित्र. हॅलो हॅलो, हाय. सो अशी सगळी मजा असणार आहे आज. तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल. आज इंटरेस्टिंग असं काहीतरी मस्त खदलवून टाकूया तिकडे रानामध्ये जरा. आपण साफ करणार होतो. बुके टाकून आहे. साफ कसा करतात त्याची आता प्रोसेस दाखवतोय. अरे हे आपल्या कसे दररोज बायका जातात ना गावातल्या, म्हणून भेटला ना. लय भेटले त्याच्यात 2-3 पटीने भेटले लोक डेली. आता कसं काम पण नाही ना लोकांना. पाऊस नाही, काम नाही, घरी आहेत लोक, त्यामुळे ते जाण्यामुळे ही कोलबी असते. गावच्या त्याची आपण पुढची शेंडी अशी मोडतो, टोक असतो तो, त्याच्यानंतर तिला. आणि मी म्हणजे मी आता आंघोळ करायला आलो समुद्रावर. डायरेक्ट इथे चालू पूर्ण थंड पाणी. एवढं आमच्या विहिरीला पाणी आहे भारी. घेतच राहू. तो 1 तास जरा आंघोळ करतोय. गावाला आलो डायरेक्ट खाजनातच गेलो. तर आलो विहिरीवरती आंघोळ करायला. इकडे साफसूफ करणार आणि जायचं आहे रानामध्ये बनवायला. तिकडे दुपारची वेळ आहे. सकाळी गेलेलो आम्ही खाजनात. गावच्या समोरचा परिसर आहे. थंडगार पाण्याने मस्त आंघोळ केली विहिरीवरती आणि जाऊया. ही कोळंबी साफ केलेली असते, साईज छोटी असते, खाडीची कोळंबी, त्याची चव लय भारी लागते. असा पूर्ण बेत असणार आहे. म्हणजे मटेरियल जरी कमी असेल ना तर त्या रस्स्यात मजा आहे. तो रस्सा कसा करतो ते बघूया. तयारी चालू आहे. आम्ही आता इथून जाणार सुरबी मांडायला. सगळा कांदा, टोमॅटो सगळं घेऊन जायचं आम्हाला. आणलाय मी सगळं रेडी नाही. बरोबर. समुद्रातील आणलेली सगळी कोळंबी वगैरे जी साफ केलेली विहिरीवर आता पाहिली, ती आता एका स्पॉटवर येऊन शिजवण्याचा बेत आहे. तर बघूया कशा प्रकारे शिजवतायत. आणि आता ही जी व्हिडिओ होईल ती प्रॉपर म्हणजे रेसिपीची असेल. तर आता असा तो स्पॉट आहे. नेहमीप्रमाणे ह्यांची जी विसरायची पद्धत जी आहे ना ती अजून तशीच आहे. म्हणजे बघा, टोप वगैरे सर्व साहित्य आणलं, पली नाही आणलं नाही, आणि पाणी प्यायला जग पण नाही आणलं नाही, किंवा हे पण नाही ना. तांबे आहेत, ग्लास आहेत ना, ते काय ग्लास तरी आणलं नाही. कशाला टोप आहे तो चढवणार. भुरी याच्यासाठी लावतात की जयदीपदा ते करपाय नको. हा, खालून काढा होऊ नये. तू जातोय सँडी तिकडे विसरलेला सामान आणायला नेहमीप्रमाणे. आणि भाऊजींना फरसाण पाहिजे. आमच्या गाडीत आलवून दमलेत. हे आमचे विजय दादा कांदा कापतायत. कांदा कापून झालेला आहे. 8 ग्लास पूर्ण तांदूळ घेतलेत. 12-13 जणांच्या हिशोबाने. विनायक भाऊ आपले तांदूळ देत आहेत. ते आता आले आहेत. रुपेश दादा आले आहेत. कल्पेश दादा आणि सतीश दादा येत आहेत. असं चांगलं असं हिरवेगार स्पॉट आहे. वयाली अशी बोलतात त्याला. इकडे आम्ही इकडे स्कूलच्या आमच्या स्पर्धा व्हायच्या. इथे रनिंगचा स्पॉट होता. त्यात या
पलीकडे खो खो खेळायचे, तिकडे तंबू लागायचा, इकडे कबड्डी होती, इकडे नंगडी खेळायची, गोडाफेक होता त्या साईडला. असे इकडेच आम्ही क्रीडा स्पर्धा तसं खेळलेल्या आहेत. हिवाळी क्रीडा स्पर्धा मराठी शाळेच्या होतात त्या. आपलं मस्तपैकी मच्छी धुवून झालेली आहे. हे तांदूळ सुद्धा घातलेले आहेत आणि अजून एका साईडला बघा आपलं तांदूळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये भातासाठी. एक मेंबर आपला बघायचा आहे, हा बघा हा झोपला आहे, गाडी चालवलं म्हणून झोपला आहे तो. म्हणजे झोपण्याची जागा बघा काय निवडले, वा एकदम अप्रतिम जागा निवडले. म्हणजे हा एक पूर्ण कलम आहे, पाहू शकता. कलमाची सावली जी आहे ना, सावली ती पूर्ण आम्हाला कव्हर करते. म्हणजे त्या एका झाडाखाली आम्ही सर्वजण बसलो, एकच झाड आहे मोठा असा, आणि पाहू शकता त्याची सावली जी आहे. आता हा जो गेरा बघा, हा इथून 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 हा सर्व पूर्ण सावली कॅप्चर केलं त्याने. आणि बाजूला बघताय असं सर्व निसर्गरम्य आपलं वातावरण आहे. थोडंसं ऊन आहे, सूर्याचा थोडंसं ब्राईटनेस जास्तच आहे, त्याच्यामुळे आम्हाला उन्हाच्या रखरखत्या उन्हामधून आम्हाला ही सावली आम्हाला चांगली वाटली, म्हणून आम्ही ही जागा निवडली. पाहू शकता एकीकडे इथे भाताची तयारी चालू आहे जोरदार, आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्याच्या नंतर तो वाफेने असा शिजेल भात, थोडासा कळेल त्याला. तेल टाकलेलं आहे थोडंफार जरा. तेल टाकलं, तेल थोडंसं गरम झाला की पुढच्या आपण आयटम सुरू. आजची रेसिपी आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे. त्या ठिकाणी जसं आपलं बनले जातं ठीक आपली प्रोसेस असते. जसं नाव आहे आपण कापून टाकतो. एकूण जास्त आहे भात, 1.5 किलो जास्त आहे. 2 किलो आहे. कारण फक्त भातच खाणार आहे ना आपण. ऑलमोस्ट आलेला आहे. चिकन पण येणार फक्त आता वाफेवर. एव्हरेजचा आपण टिक्का लावू आपण टाकणार. हा कुठला टाकला? एव्हरेजचा टिक्का लावू, चिकन मसाला. ही आपली आहे धना पावडर, कोरिअंडर. त्याच्यानंतर आपला आहे एव्हरेजचा गरम मसाला, फिश करी मसाला, पेपर पावडर, काळी मिरी पावडर थोडीशी आपण टाकतो. पूर्ण ग्रेव्ही आपली चांगली झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण मच्छी टाकणार आहोत. सुशीलने पकडलेला खेकडा, सर्व मिक्स मच्छी टाकली आहे ना. मिक्स मच्छी आहे, आणि ते पण आपल्याला पकडलं आपण तिकडे. ते तर आपण आता एकत्र बनवणार. पाणी ॲड करते, कारण का आपल्याला याचं करी बनवायची आहे. पूर्ण रस्सा बनवते, त्याच्यामुळे आपण इथं पाणी ॲड करतो. फायनली आपला भात शिजलेला आहे आणि मस्तपैकी वाफेवरती शिजला आहे. तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी सर्व मच्छीला चांगला मसाला लागलेला आहे. आपण याच्यात पाणी ॲड केलं आहे आणि आता त्याला एक चांगली उकळी येण्यासाठी आपण थांबणार आहोत. आणि ती उकळी आल्यानंतर आपण आपलं पारंपरिक जे आपल्या गावच्या ठिकाणी वापरलं जातं कोकम, ते कोकम टाकल्यानंतर त्याला कोकमाची एक चांगली टेस्ट येणार आहे. आंबट तिखट असणार, ती टेस्ट खूप छान असते.
उकडी येण्यासाठी आपण आता चांगलं एक झाकण ठेवतो. तर फायनल शेवटची उकडी येण्यासाठी आपण झाकण ठेवतो. झाकणात लवकर उकडी येते. तुम्ही पाहू शकता एकदम छानशी उकडी येते. कोकणच्या ऑथेंटिक टेस्टसाठी आपण कोकम टाकतोय. थोडा वेळ आपण ठेवणार आहोत. चवीनुसार मीठ. आपला कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. आता आपण आता उतरणार आहोत आणि थोड्या वेळाने आपण जेवायला घेणार आहोत. तर मंडळी आम्ही दुपारच्या वेळेस इकडे आलो रेसिपी करायसाठी. आमचा बेत होता. आम्ही इकडे चुलीवरती आहे ना मस्त छान आम्ही कोळंबीचा रस्सा बनवला. मित्र आपले सगळे असे गोल बसणार आहेत, केळीची पानं त्यावरती मस्त वाडी वाढत आहेत आमचे मित्र. हा घरगुती भात आहे, थोडासा चिकट असतो गावचा भात, पण तो खायची मजा वेगळी असते. त्यावरती मस्त रस्सा टाकून वाढतोय तो वेगळे. एकदम केळीच्या पानावर एकदम ऑथेंटिक स्टाईल. लेट झालाय म्हणजे आता वाजलेत 3:30. आम्हाला भूक लागली होती खूप 1 वाजेपर्यंत. पण जरा कळ सोचले आम्ही. काय करणार आता शेवटी काय होतं त्याला, सबर का फल मिठा होतं ना काय. मजा येणार आहे मित्रांच्या मैत्रीमध्ये. नंतर आम्ही झोपणार इकडे. सर्व म्हणजे मित्र हे बरेच प्रकारचे असतात, पण हे मित्र आहे ना लहानपणीचे आहेत पण लंगोटी आहेत. त्यांच्यासोबत मजा करणं बरीच मजा येणार आहे. ते तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर पण करा. हा खेकडा आहे छोटा, त्याच्यामध्ये कोकम टाकले होते आपल्या कालवणामध्ये. हा खेकडा चांगला आहे, असं खेकडा चांगला. भात आहे, कांदा आहे आणि भाकरी आहे. तर हा खाऊन बघितला, टेस्ट पाहिले मी, 1 नंबर टेस्ट त्याने. मसाल्याचा स्वाद एवढा छान येतो आणि सुगंध सुद्धा एवढा भारी सुटलाय ना, 1 नंबर. त्याची मजा ती मजा वेगळीच असते. तशीच मजा आम्ही आता याच्या घेत आहोत या बाहेर जेवण केलं. म्हणजे एकीकडे 5 स्टारचं जेवण आणि एकीकडे खुल्या आसमंतामध्ये जेवण. त्याच्यामधला जो सर्वात बेस्ट जेवण असेल ना तो हा खुल्या आसमान मधला आहे. 1 नंबर. छान झालं जेवण, एकदम छान झालं. बोलू शकत नाही, एवढी चव आली जेवायला की माझ्याकडे शब्द नाही आहेत, मी बोलू शकत नाही. मग तुम्ही जयदीप दाशी तारीफ केली पाहिजे ना. आमचा सेपच 1 नंबर आहे, तर काय बोलायचंच नाही त्याबद्दल. सी फूड आहे सगळा. खेकडा, कोलंबी, कालवा आहे त्यात मिक्स. हे कालवा पण आहे, त्यानंतर सगळा मिक्स आहे, कॉकटेल सगळा. पण 1 नंबर झालाय. तो जो रस्सा आहे ना भातामध्ये मिक्स झाल्यावर येतात ना खालीवरची आली होती. या जेवायला बसा कोण घेता किलो आम्ही त्यापेक्षा रानामध्ये जेवायला मजा येते. गरबा कोणाला आला का? नाही मला नाही आला. मला पण जेवणात आलाय तो. तो भरला नाही, तो रिकामा आहे. रिकामा आहे, संपला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपले सगळे मित्रमंडळी जेवत आहेत. मी नाही जेवलो कारण की मी नाही खात मच्छी, नॉनव्हेज नाही खात. मला नाही आवडत नाही, पण मी खात नाही. सो मी त्यांना वाढलं वगैरे आणि आता जेवत आहेत. थोड्या टायमानंतर आम्ही आता सगळी भांडी वगैरे घेऊन जाऊ. रुपयाला जेवून थोडा आराम करतायत आणि मस्त अशा शेताच्या बांधावर खात आहेत, जेवत आहेत. एक चांगला फील घेत आहेत. गावाला राहायला या आंबे, काजू, कलबा, कोकम, चिकू ही झाडं लावायची आणि त्याची मेहनत करायची. उत्पन्न घ्यायचा, मेहनत केल्यावर उत्पन्न भेटतो आणि तो उत्पन्न मग मोठं झालं की आपल्याला आपल्या मुला बाळांना सर्व होऊ शकतं. पुढं उत्पन्नाचा फायदा मिळतो. बरोबर.
आम्ही आता जेवण झाल्यानंतर झोपलो होतो. म्हणजे असं बोलायला नाही, खरोखरच झोपलेलो. 1 तास मस्त निसर्गाच्या हवेखाली मस्त असा निसर्ग थंडगार हवा सुटली होती. सगळ्यांनी झोप काढली कारण आमच्या गाडीने ना जागरण झालेलं आहे आणि गावाला येऊन आहे ना आपली ती झोप पूर्ण झालेली आहे. आता रिफ्रेश वाटतं एकदम. उठल्यावर तर वाजले 5:45. घरी जायचं आहे आणि संध्याकाळचं काहीतरी नवीन प्लॅन करूया. पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही प्लॅन केला जातो म्हणजे रेसिपी व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आम्ही कोळंबी आणली, त्याचा पूर्ण रस्सा बनवला. एकत्र झाडाखाली बनवायची मजा वेगळी असते. आणि पाऊस काय त्याचा काय पत्ता नाही, पण वातावरण छान आहे. म्हणजे गावाला शांत पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आहे. गावाच्या बाहेर आहे तर आम्ही असं रानातला वनभोजन टाईप झाला. इकडे शेतं आहेत आमच्या इकडे गावातली. तर मस्त वाटलं. एन्जॉय केलं सगळ्यांनी. पुण्यातनं एकदा ना आठवड्यात पुढच्या शनिवार पण येऊ. बघूया कसं काय तो. बघूया, जमलं तर येऊ. जमलं ते हो. तुमचा रिस्पॉन्स कसा असेल तर समजेल. रिस्पॉन्स महत्वाचा आहे. आणि आता आमचं प्लॅनिंग कसं होतं माहिती आहे, गावाला गेलो की जरा काळी खेकडी नदीतली पकडूया, कांडल टाकून गोयड्या बिड्या पकडूया, इकडं एलोंडे बिलोंडे काढूया. तो काय पाऊस काय पाऊसच काय नाही. आम्ही काय करायचं तो समजत नाही. पावसानं धोका दिला आम्हाला. काय समजत नाही. आम्ही बोललो पोळ बिल काय बघायला भेटत काहीतरी, पण काय तिकीट सांगितलेली होती. मग आलो आम्ही गावी आणि मग आमचा जेवण झाला. म्हणजे आल्यासारखा दिवस वाया नाही गेला, तो महत्वाचा आहे. गावाला येऊन नाही तर आलोय आणि झोपा काढताना चला उद्या मुंबईला, तसा नाही झाला. म्हणजे दिवस सार्थकी लागला. म्हणजे आल्या सकाळी ढिंका तिकडे आमची खाणार कुठल्या मुंबईकरी असतं, आल्यावर डायरेक्ट खाणार. गावाला विचार करायला लागले असतील. त्यांना वलान कुठला लागलाय. पण मजा आली. एन्जॉय करा तुम्ही. एन्जॉय फील आला पाहिजे. फील आला पाहिजे. तो आम्ही फील घेतला आणि आता आमचा म्हणजे आम्ही आता आराम करून आता कुठे चाललं मग घरी नेक्स्ट प्लॅन करायला. रात्रीचं काम असं म्हणजे आमचं प्लॅनिंग होतं इकडे जरा पाक बीक चेपू काहीतरी, पण तो अर्धे मेंबर रिटायर झाले तर ते त्यांना जरा आरामाची गरज आहे. मग बघूया इकडे जरा दऱ्याच्या किनारी इकडे तिकडे फिरू, काहीतरी व्हिडिओ इंटरेस्टिंग दाखवू. नाहीतर पण आवडेल काहीतरी इंटरेस्टिंग. एका दिवसात 3-4 व्हिडिओ करायसाठी प्लॅन करत होतो, पण काय समजत नाही होत आहे कराय. तर बघूया. पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक and subscribe. बाय. बाय. Bye.